थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. अगदी या वेळेला तो स्ट्रगल करून चालायचं नाहीये का, कारण की जर अशा प्रकारचं स्ट्रगल राहिलं ना तर आपण अडचणीमध्ये येऊ शकतो. 3 ओव्हरचाच गेम आहे, जे काय करायचं आहे 3 ओव्हर मध्ये. या वेळेला फटका हवेत खेळलाय, फिल्डर मात्र तिकडे लांब होते, चेंडू गॅप मध्ये प्रस्थान करतोय, ओव्हर ऑफ दी रोप निघून चाललाय. सीमारेषा ओलांडताना आपण पाहतोय श्रीमान राज ठाकरे साहेब चषकातील दमदार फटका, चौकार. अशा फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला गुडनाटेकचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट, खाली क्षेत्र आहे, फिल्डर नाहीये कोणी, पाठलाग करण्याचा प्रयत्न, चेंडू 1 2 3 टप्प्याने मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दुसरा लगातार वार आणि येतोय हा चौकार, 4. डीजे थोडस थांबवतंय, सामनावीराचा पुरस्कार आहे तो पण देऊया आपण ज्ञानेश्वर जी यांना. भरपूर चांगली बॅटिंग केली होती ज्ञानेश्वर यांनी आणि आमचे पाहुणे इथे उपस्थित आहेत. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण देऊया. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर काय घडलंय, आणखीन एक चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी येताना पाहायला मिळतंय. लागोपाठ 3 चौकार, मोमेंटम मात्र वाघोबा स्पोर्ट्स लाखिवली टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळत आहे. त्याचा पुरस्कार देखील हा दिला जातोय आणि 12 धावा या फलकावर. म्हणजेच काय झालं बघा, सुरुवातीला पहिल्या 3 चेंडू मध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळाले बॅटर मिस्टर सूरज, परंतु त्यानंतर उर्वरित 3 चेंडू मध्ये 3 चौकार. हे असते क्रिकेट, कारण की ज्या म्हणाला आपण बघितलं, ज्या घडीला आपण पाहिलं होतं की गोलंदाज थोडासा फलंदाजावर हवी होता, परंतु उर्वरित 3 चेंडू मध्ये काय घडलं की मग फलंदाज गोलंदाजावर हवी झाला आणि 12 धावा मिळाल्या. कुणाल या वेळेला पहिला चेंडू फेस करत असताना बॉलिंग ट्रॅकवर आपण विचार केला तर मिस्टर नितेश वाजे नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. प्रणव स्पोर्ट्स वाड्याचा पाड्या टीमकडे आपण बघितलं तर मग लेफ्ट आर्म गोलंदाजी करण्याची कला ती त्याच्याकडे अतिशय चांगली आहे, हे त्याने पहिल्या चेंडूवर दर्शवलं गेलं. सफल झाले होते, या वेळेला आमंत्रण दिलं होतं गोलंदाजाला आणि गोलंदाजाचा मात्र अचूक नेम फर्निचर डिस्टर आणि पाहिलं पण फलंदाज बाद, कुणाल आउट. मी इथे या दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर अगदी आपण बघितलं तर बॉलर नितेशला कुणाल बाद झाले, मागच्या मॅच मध्ये राहिले होते हिरो, आता मात्र इथे राहिले सरस झिरो. योगेश बरब मैदानाच्या आतमध्ये आलेत बॅटिंग करण्यासाठी. 1 डाऊनला म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर आतापर्यंत या इनिंग मध्ये खेळ झालाय 8 चेंडूचा. फलकावर धावा आल्यात 12, त्याही फक्त 3 चेंडू मध्ये झालेल्या आहेत. परंतु आता इथे एक समजदारीचं क्रिकेट देखील खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. लेफ्ट आर्म गोलंदाजी आपण बघितला तर थोडासा डाऊन दी लेग फेकला जातोय हा चेंडू. पंच म्हणतात की एक्स्ट्रा आहे, वाईड आहे, धाव फलकामध्ये नक्कीच भर पडताना पाहायला मिळेल. अँगल अगदी बघितलं पण गोलंदाजाचं तर थोडंसं ऍक्शन, सिंगिंग ऍक्शन पाहायला मिळतोय. जणू काही लेफ्टी बलिंगाची थोडीशी झलक मात्र दर्शवण्याचा प्रयत्न केला जातोय. हो, यावेळेला थोडंसं आपण बघितलं ऑफस्टंपच्या बाहेर धीमा टाकला होता, गतीमध्ये मिश्रण केलं होतं. क्षेत्रक्षणामध्ये आपण बघितलं तर थोडंसं आपण बघितलं फंबल झालाय आणि त्याचा मोबदला मात्र मिळेल. 2 धावा मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट खेळपट्टीच्या मध्ये पाहायला मिळते.
धावफलकाचा आकार बघितला आपण, धावफलकावर पूर्ण झालेल्या धावा पाहिला आपण तर 15 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहतोय आपण पुढील लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा अवांतर. हा चेंडू येताना आपल्याला जर पाहायला मिळतोय अवांतर येतोय आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये भर पडते. बघा की जो संघ थोडासा स्ट्रगल करतोय ना बॅटिंग करत असताना, त्या संघाला तुम्ही अशा प्रकारे ज्या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देत आहेत ना, त्या थोड्याशा मागात पडतील. आणि एक्स्ट्राच्या धावा कशा असतात माहिती आहे का मित्रांनो? सध्या तरी आपण बघितलं तर मैदानाच्या आजूबाजूने तशी ती झाडं देखील आहेत, बाबलीच्या झाडाच्या काट्याप्रमाणे असतात, चेसिंग करताना टोचतात. ओ यावेळेला परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, क्लीन बॉल, चारी मुंड्याची खेळ खल्लास, विकेट डाऊन. विजय जाधव मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी येताना पाहायला मिळतात. योगेश कडून अपेक्षा वाढल्या होत्या, योगेशने मात्र स्ट्रगल केलं, ते परतले गेले. ओव्हर मध्ये अगदी आपण बघितलं तर सफलता मिळाली नितेशला, दुसरी सफलता मिळाली. एक्स्ट्रा जरूर हाताळले त्याने, परंतु या ओव्हरवर या स्कोरबोर्डवर आणि त्यांनी नियंत्रण ठेवलं गेलं, बॅटरवर नियंत्रण ठेवलं गेलं. 2 चेंडू आणखीन शिल्लक आहेत. विजय जाधव लगेच झालेत बॅटिंग करण्यासाठी आणि आपल्या बॅटिंगचा दमखम त्यांना दर्शवावा लागेल बॅटच्या सहाय्याने. आणखीन एक, क्या बात आहे, सुरेख परफेक्ट यॉर्कर, जणू काही ऍक्शन. ओव्हर मध्ये गोलंदाजी केली जाते ना अगदी खोल टप्प्यामध्ये, ब्लॉक हॉल मध्ये फलंदाजाला कोणत्याही प्रकारची आपण बघितली आहे तर संधी दिली जात नाही. या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण बघितले तर 3 विकेट मात्र त्यांनी टिपलेले आहेत आणि 3 विकेट आपण पाहिली आहे ना तर महत्वपूर्ण. आणि या 3 विकेट मुळे भरपूर लाखिवली टीम वर मात्र फ्रेशर आता आले, कारण की पहिल्यामध्ये 12 आल्या होत्या आणि या ओव्हर मध्ये फक्त आले 4. उलटॉस यावेळेला पुन्हा एकदा विकेटची दरकार, विकेट मिळेल का? परंतु नाही, कॅच सुटला. या वेळेला गोलंदाजाच्या हाती मात्र विकेट मिळाली असती, परंतु आली ते शेवटच्या बॉलवर निराशा. धाव मात्र मिळेल. टीमच्या टोटल मध्ये झालेली वाढ 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात फलकावर पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना अगदी वाघोबा स्पोर्ट्स लाखिवली या संघाच्या. चला 2 ओव्हर अगदी वेळेवर कंप्लीट झाले, परंतु याचा अर्थ असा नाही आहे की मग तुम्ही की शेवटच्या ओव्हरसाठी जास्त वेळ घेणार. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय कल्पेश बात्रे आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर महत्वपूर्ण स्पेल. समोरच्या दिशेने चेंडूला टोळवल्या हवेत पाहतोय आपण. चेंडू सूरज चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. जयू मात्र चेंडूला उचलण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. जोपर्यंत उचलला जाईल तत्पूर्वी धावा मात्र मिळाल्या जातील. आता मात्र जी बात बनेल त्याच गोष्टीने मात्र बात बनवावी लागेल. अगदी संघासाठी या धावा जोडल्या जात आहेत. 3 धावा ह्याच जोडल्या गेल्यात. 20 सूरज पवार त्याच्या बॅट मधून आपण बघितलं की 3 चौकार, मात्र त्यानंतर 2 ओव्हर दुसऱ्या ओव्हर मध्ये पूर्णपणे हा नॉन स्ट्राईक एंडकडे राहिला होता. आता त्यांनी बघितलं गेले की कुठेतरी आपला संघ मागे पडला गेलाय. वाघोबा स्पोर्ट्स लाखिवली त्या क्षणाला मात्र माझा रोल पूर्ण करायचा आहे. माझी भूमिका आता स्पष्ट आहे
की माझ्या संघासाठी मला येणाऱ्या चेंडूमध्ये एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. समोर चेंडू होता, उडवलाय, त्याला हवेत पाहतोय, फिल्डर आहेत परंतु फिल्डरच्या मस्तक वरून दस्तक देत चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. विजय लांगे यांना आपण पाहणार आहोत बॉलिंग मध्ये. महत्वपूर्ण स्पेल शैला आणि या महत्वपूर्ण स्पेल मधील महत्वपूर्ण चेंडू असतील ते 3. बघा अगदी तेच झालं, कारण की जवळजवळ पहिल्या 2 ओव्हरसाठी वेळ अगदी बरोबर गेला होता, परंतु 1 ओव्हरसाठी थोडा जास्त वेळ जातोय. आमचे कॅमेरामॅन दर्शवतात की हा संघ आपण बघितला बालखडी जो बसलेला आहे मागे आणि व्यवस्थितरित्या सामन्याचा आनंद घेतोय. प्रेक्षक जे पिवळ्या टी शर्ट्स मध्ये आहेत, आणखीन कोणी बावलीच्या झाडाच्या खाली आहेत, बोरीच्या झाडाखाली आहेत, कोणी नक्कीच झेंड्याचा आधार घेतला आहे. आणि म्हणजे लहान पोरं नक्कीच बघा, ती लहान पोरं असतात ना की ज्यांना ओढ असते ना, आणि तीच ओढ मात्र ना की पुढच्या काळामध्ये मग ती क्रिकेटचा मात्र पर्व गाजवत असतात. हा खेळाडू कक्ष आपण पाहतोय, कारण की जी ओढ असते ना तीच ओढ मात्र पुढे घेऊन जाते खेळाडूंना. कारण की ज्यांना ज्या खेळामध्ये इंटरेस्ट नसतं ना ते फक्त बघायचीच भूमिका करतायत. सध्या तरी आपण बघितलं या वेळेला निवडला गेलेला गोलंदाज त्याच्या विरोधात मात्र हा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न, मिसफिल्डिंग झाली आहे. आणि मिसफिल्डिंग मध्ये आपण बघितलं की लाखिवली संघाला फायदा मिळतोय. फळक आपण बघितलं तर 28च्या घरामध्ये पोहोचलं गेलंय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक असेल. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं. बी अलर्ट. ओमसाई बालकडी या आपले कर्णधार, आणि त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत आयोजक रामदास स्पोर्ट्स लाखिवली. अशी मॅच आपण पाहणार आहोत. या इनिंग मध्ये टॉस होणार आहे. या 2 बॉल नंतर हाफ वॉली होता. या वेळेला बॅटवर घेतलाय खरे, परंतु व्यवस्थित कनेक्शन झालं नाहीये. स्क्वेअर लेगचे खेळाडू आले पुढे, तोपर्यंत आपण पाहिलं की धावा पूर्ण 2 होताना पाहायला मिळत आहेत. भगवं वातावरण आपण पाहिलं तर आज निर्माण केलं गेलंय रामदास स्पोर्ट्स लाखिवली संघाच्या माध्यमातून. नेत्रदीप आणि नक्कीच लक्षवेधी स्पर्धा आपण पाहिली आहे जी आपल्याला पाहायला मिळते. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हे पाहतोय. जबरदस्त मैदान आहे आणि शानदार दमदार नियोजन आपण पाहतोय या स्पर्धेचं.
रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, फाईन लेगला खेळाडू पण पाहतोय, चेंडूला फील्ड करताना पाहायला मिळाले. तर अगदी एक धाव मिळाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो होणार नाहीये सक्सेस. आपण बघितलं तर जवळजवळ काय झालंय तर विकेट मिळेल मात्र दुसरी धाव घेताना. एकूण टीमची टोटल आपण पाहिली तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर 31 झाल्यात आणि 32चं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. चला 2 कर्णधार टॉस बॉक्स मध्ये जोडा आणि लगेच तिथे टॉस आहे तर कंप्लीट करून घेऊया. चला या नक्कीच लगेच कंप्लीट करूया आपण. आमचे पाहुणे आता काही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही जात नाही, टॉस बॉक्समध्ये डायरेक्टली शॉर्टकटमध्ये आता नक्कीच सगळा काही मार्ग आपण निवडतोय. टॉस आहे तो आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. एका बाजूने लखिवली टीम, दुसऱ्या बाजूने बालकडी टीम. सिक्का तिकडे उचलला गेलाय. फील्ड मध्ये नक्कीच देखील आपण जाणार आहोत. लखिवली टीम तिकडे देखील एक पाहायला मिळते. टॉस का बॉस आपण बघितलं तर आमचा स्पोर्ट्स लखिवली टीम अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण निवडले गेले बॅटिंगसाठी. आमंत्रण आपण पाहिला तर ओम साई बालखडी या टीमला मात्र नेक्स्ट मॅच मध्ये दिला गेलाय. बॅटिंग लगेच करावी लागेल तिकडे. सध्या तरी आपण पाहिली एका इनिंग मध्ये बॅटिंग किती राहिली छान. जाऊया डीजे कडे, एक छोटीशी धून ऐकूया आणि लगेच चेसिंगला मैदानाच्या आतमध्ये ऑन करूया. धावांचा पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे मात्र हे लक्ष पूर्ण केलं जाईल. प्रणय स्पोर्ट्स वाण्याचा या संघाच्या माध्यमातून टायमर आम्ही ऑन नक्कीच करणार आहोत. लगेच ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग वेळेचं बंधन सगळ्यांना दिलं गेलंय आणि त्याच वेळेनुसार आपण चालतोय. आता 18 मध्ये 32 काय डोळ्याच्या समोर दिसतंय तर चित्र हे चेस पॉसिबल आहे, परंतु इम्पॉसिबल करायचं असेल तर थोडंसं पण पाहू शकतोय. शर्तीचे प्रयत्न गोलंदाजी करताना वाघोबा स्पोर्ट्स लाखिवली संघाला मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली करावे लागतील. डू और डाय, करो या मरो. कारण की या मॅचला जिंकायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान मात्र जिवंत ठेवायचं आहे. हायफाईव्ह मध्ये प्रवेश करायचा आहे तर प्रत्येक संघाला मात्र आपण बघितलं ते कार्य करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवर असतील वाघोबा स्पोर्ट्स लाखिवली टीमच्या माध्यमातून मिस्टर योगेश बरप आणि 2 फलंदाज अजय लहांगे आणि विजय लहांगे. पहिला बॉल उडवलाय हवेत, फिल्डर आले आणि कॅच कंप्लीट. फलंदाज बाद अजय याही मॅच मध्ये अपयशी राहिलेत आणि पहिल्याच बॉलवर पॅव्हिलियनच्या दिशेने रवाना झालेत. मैदानाच्या आतमध्ये बघा की पहिल्या मॅच मध्ये मला वाटतं की विजय पहिल्या बॉलवर गेले होते, परंतु या वेळेला अजय पहिल्या बॉलवर गेले. सुभाष मैदानाच्या आतमध्ये, सुभाष म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येऊन झाले.
काय इन झाले तर पहिल्याच बॉलवर पहिला मोठा धक्का. अजयने मात्र मोठा प्रयत्न केला होता, तो प्रयत्न त्यांना मात्र महागात पडला गेला. आणि अशाच प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची गरज लाखिवली टीमला आहे. दरम्यान योगेश बर्ब यांचा एक आणखीन तेज तर्रार चेंडू पाहतोय आपण, जो चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि विकेट किपरच्या हातामध्ये जातोय तर काय की खातं जर आपण बघितलं ना तर संघाचं विकेटने खोललंय, धावसंख्येने अजिबात नाहीये. मग ते कसं खोलेल, त्याच्यासाठी देखील फलंदाजानं चांगलं तंत्रयुक्त शुद्ध फटके खेळण्याचा प्रयत्न. हाफ बॉल या वेळेला बॅटवर घेतलाय, खाली क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूचा पाठलाग करतायत, चेंडूला उचलण्याचा प्रयत्न केलाय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर धावा जोडण्याचा प्रयत्न हा यशस्वी होताना पाहायला मिळतोय. 3 धावा अगदी योग्य रीतीने जोडल्या गेल्यात. थोडासा हाफवाली मिळाला, खाली क्षेत्र होतं आणि त्या क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट केला गेला होता बॅटर मिस्टर सुभाषने. सुभाष आणि विजय या दोन खेळाडूंना मात्र पार्टनरशिप कन्वर्ट करावी लागेल, त्याची गरज आहे. सामना जिंकायचा आहे तर पार्टनरशिप करावीच लागेल. रिवर्सचा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न, अगदीच मन बदललं होतं आणि मन बनवलं देखील होतं, कारण की एक माइंडसेट फटका म्हणतोय का या वेळेला, कारण की हवेला मला वाटते कदाचित वेधलं, हवे कोणत्या दिशेने चालतीये त्या दिशेने मात्र फटका खेळायचा हा विचार त्यांच्या मनामध्ये होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा घेऱ्यामध्ये, फिल्डर अंडरनेट सलगची मात्र आपण पाहिले. या ओव्हर मध्ये विकेट मिळणार आहे दुसरी. ज्याप्रमाणे आपण पाहिले तर दुसरी सफलता जाईल खात्यामध्ये गोलंदाजाच्या योगेश बरपियाच्या. आणि अडचणीचं प्रमाण मात्र वाढताना पाहायला मिळेल टीम प्रणय स्पोर्ट्स वाण्याचा पाडा. आतमध्ये तर का आलेत, कशासाठी आलेत, कारण की मागच्याच बॉलवर काय झालं की विजय देखील परतले. अजय आणि विजय दोन्ही खेळाडू गेलेत जे ओपनिंगचे होते. आता 3 आणि 4 काय करतील, कसा करतील आपल्या संघाचा बेडा पार, नक्कीच हा प्रश्न मनामध्ये असेल. फटकावेत खेळलाय, पुन्हा एकदा झेल निर्माण, तिसरी सफलता या ओव्हर मध्ये. गोलंदाज आहे योगेश बराब, ज्याच्या नावाचा मात्र गाजाबाजा, आणि सध्या तरी सांगतोय की मीच आहे या ओव्हरचा राजा. 3 विकेट. माध्यमातून ऐकायला मिळाला, परंतु नशीब लागेल तसं. सध्या तरी आपण बघितलं तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये की या मॅच मध्ये कोणाचं नशीब आहे. सध्या तरी आपण पाहिली आहे ना तर मॅच कठीण केले प्रणय स्पोर्ट्स वाण्याचा पाडा टीमसाठी. का कठीण केले, कारण की योगेश बरबचा जो स्पेल पाहायला मिळाला त्या स्पेल मध्ये 3 विकेट आणि फक्त 3 धावा. जसं म्हटलं जाते ना की जीवन आहे खरी कसोटी, मागे वाट कोणाची पाहू नकोस, येईल कोणी मदतीला मागे वळून तू पाहू नकोस. आणि मागे वळून तर पाहायचं नाही, आणि नक्कीच तुला तुझा रास्ता निवडायचा आहे. ह्या मॅच मध्ये आपण बघितलं ना तर 12 मध्ये 29 धावा ज्या पूर्ण करायच्या. बॉलिंग ट्रॅकवर आलेला गोलंदाज अनिकेत पागी. सुभाष बात्रे पाहतोय आपण स्ट्राईक एंडकडे. सुभाषने प्रयत्न केला बॅटची कडा लॉंग स्टॉपच्या दिशेने, चेंडू प्रस्थान होत असताना पाहायला मिळतोय फिल्डर आहेत, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, जोपर्यंत अडवलं जाईल तत्पूर्वी धावा 2. ज्या पण मिळतील जशा पण मिळतील धावा मात्र घेऊया आणि आपल्या संघाला कसं तरी पुढे नेण्याचं कार्य करूया, कारण की आता मॅच जिंकण्यासाठी येणारे 11 चेंडू आणि 27 धावा. जसा म्हणतायत ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में अपने साथ खड़ा वही तो होता है सबसे बड़ा. अब यहाँ पे कौन बड़ा, गेंदबाज बड़ा या बल्लेबाज बड़ा.
पुढचा चेंडू पाहतोय आपण. उडवलाय उंच उंच लांबच लांब. हा चेंडू चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं आणि बाउंड्रीच्या बाहेर षटकार. अगदी मोक्याच्या क्षणी आलेला हा फटका पाहायला मिळाला. उंच भरारी झेप घेतली गेली आणि षटकाराची गरज येणारे आता चेंडू 10 आणि 21 ची गरज. 10 चेंडू 21 धावा. सामन्याला मात्र पूर्णपणे नियंत्रणामध्ये आणण्याचे प्रयत्न सुभाषचे पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हाफ वॉली होता. या वेळेला थोडंसं आपण बघितलं की प्रॉमिसिंग टायमिंग झालं नाहीये. प्रॉपर टायमिंग टी फॉर टेक्निक आणि नक्कीच आपण बघितलं तर टायमिंग देखील तितका होताना दिसला नाही. टेक्निकचा वापर केला गेला होता. अगदी इथे पण पाहिलं तर काय एक धाव मात्र मिळेल. 9 चेंडूने 20 धावा. हे समीकरण डोळ्याच्या समोर आहे. एका बाजूने आपण पाहिली तर पाहिली आपण टीम लाकिवली तर दुसऱ्या बाजूने वाण्याचा पाडा. दोन संघांच्या मध्ये हे मैदानाच्या आतमध्ये घमासान युद्ध रंगत असताना पाहायला मिळत आहे. परंतु या युद्धामध्ये आपण बघितलं तर कोणाच्या नावाचा बोलबाला या अंतिमच्या क्षणापर्यंत होताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू पाहतोय आपण. समोरच्या दिशेने टाकलाय चेंडू. पुन्हा एकदा हवेत आहे. फिल्डर तिथे. झेल ड्रॉप. पकडा झेल. जिंका खेळ. मात्र या वेळेला सोडलाय झेल आणि बदललाय खेळ. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. घेणाऱ्याचे हात सलामत पाहिजेत हेच चित्र म्हणू शकतोय. कारण की इथे फलंदाजाने तर विकेट दिली होती परंतु जिथे कॅच पकडला नाही आणि त्याचंच उदाहरण पाहायला मिळालं की चौकार. 8-16 हे समीकरण रंगताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा हवे चेंडू. चांगली डाऊनची ट्रॅक. हवाई हल्ला. या वेळेला चेंडूने गाठलाय बाउंड्रीच्या बाहेरचा वल्ला. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. षटकार. जे जसं म्हटलं जात आहे ना या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो परंतु मेहनतीने त्या रेषेमध्ये रंग मात्र आपल्याला भरावे लागतात. मॅच आली आता 7 चेंडू आणि 10 धावा. काय जबरदस्त बॅटिंगचा नजारा पेश केला या दोन्ही बॅटर्सने. बॅकबर्डवर पंच केलाय. कव्हरला मात्र फिल्डर आहे तिकडे. धाव मात्र मिळेल. एक धाव मिळाली परंतु मॅच मध्ये परिस्थिती काय आहे. परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. षटकाची झाली समाप्ती. 6 चेंडू आणि 9 धावा. मॅच आपण पाहिली होता कुठे आणि मॅच आलाय कुठे. महागडा षटकाचा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. या षटकामध्ये नक्कीच आपण पाहिले तर पार्टनरशिप झाली आहे 20 धावांची आणि नक्कीच आपण पाहू शकतो 20 धावा या ओव्हर मध्ये आल्या आहेत आणि त्यामुळेच आपण पाहिलंय तर ज्या पहिल्या ओव्हर मध्ये दबदबा 3 धावा होत्या परंतु या ओव्हर मध्ये 20. आता आपण पाहिला तर 6 मध्ये 9. मॅच मात्र पूर्णपणे ऑन झालाय परंतु मॅच जिंकेल कोण पाहूया. सहा चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर महत्वपूर्ण स्पेल. सूरज पवारला पाहिलं आपण बॉलिंग ट्रॅकवर. सूरजला आपली पॉवर मात्र दर्शवावी लागेल कारण की या वेळेला मॅचला वाचवायचं आहे ना तर कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या 5 चेंडू मध्ये आता 8 धावा रोखायच्या आहेत.
दोन बॅटर सुभाष याने 12, कल्पेश याने आपण बघितलं तर 12. दोन्ही खेळाडूंनी आपण बघितलं तर एक एक षटकार जो लगावलाय, म्हणजेच काय विकेटची दरकार असेल. अष्टमची लाईन यावेळेला खेचलाय, चेंडू चाललाय, आपण पाहिलं कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डरचे प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलंय, मात्र मुक्याच्या क्षणी धावा देखील मिळत आहेत. प्रत्येक एक धाव खूप महत्वाची असेल, प्रत्येक एक एफर्ट्स खूप महत्वाचा असेल आणि नक्कीच आपण बघितलं तर 2 धावा जोडल्या जात आहेत सुभाषच्या माध्यमातून. अगदी आपण पाहिली तर मॅच येताना पाहायला मिळाले 4 मध्ये 6 हाय व्होल्टेजचा एक थ्रिलर वाला मुकाबला प्रेक्षकांना तुम्हा सर्वांना पाहायला मिळतोय आणि काटेदार मजेदार दमदार हा मुकाबला पाहतोय आपण. इथे एखादा डॉट चेंडू किंवा एखादा विकेट आपण पाहिला तर मग जवळजवळ आणण्याचा प्रयत्न करेल दाखवली टीमला, परंतु त्याच्यासाठी ते प्रयत्न करावे लागतील. फटकावेत पाहतोय आपण यावेळेला फिल्डर अंडरनेट झेल पकडलाय, विकेट मोक्याच्या क्षणी आली आणि ही विकेट प्राइजलेस विकेट आहे, सुभाषची विकेट. त्यांनी मात्र आपण बघितलं तर खरं तर गेमला ऑन केलं होतं आणि त्याची विकेट म्हणजेच काय मॅच मध्ये पुन्हा एकदा येते की काय लाखिवली टीम पाहूया. मध्ये आलेत, परंतु त्यांच्यावर थोडं एक्स्ट्रा प्रेशर देखील असेल. 3 चेंडू 6 धावा जिंकण्यासाठी हव्यात. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून मात्र खेचून मारलाय, कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. धावा तर मात्र जोडल्या जातील का? 2 तर जोडल्यात, 2 जोडल्यात, अजून काय आहे तर नक्कीच आपण बघितलं तर 4 धावा हव्या असतील. संघर्षमय क्रिकेट मात्र खेळला जात आहे. एका बाजूने आपण बघितलं तर मग वाण्याचा पाडा टीम आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूने लाखिवली टीम आहेत. दोन्ही टीमचे संघर्षमय प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जसं म्हटलं जाते ना, घे भरारी जोकात आज कळू दे त्या खऱ्या आकाशाला तुझ्या औकात. आणि नक्कीच आपण बघितलं की आज भरारी मात्र घेण्याच्या अनुषंगाने मात्र आपण पाहिली तर हे दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. चेंडू आहेत 2, जिंकण्यासाठी धावा 4. हा चेंडू खूप निर्णायक ठरू शकतो या मॅच मध्ये, कारण की हा चेंडूवर नक्कीच पुढचा भविष्य. मॅचची कडा पाहतोय आपण, विकेट किपर अगदी जवळ आहेत, चेंडूला फेकला गेलाय, ओ पकडताना कामी पडलेत आणि पहिला पण तर एक धाव मिळाली आहे. आता काय मॅच मध्ये आहे रोमहर्ष, मॅच मध्ये आहे पूर्ण जान. अगदी आपण बघितलं कंपल्सरी चेसिंग आहे तर तुम्हाला धावा 3 कशाही पूर्ण कराव्याच लागतील. नो मिक्सिंग न फिक्सिंग, ओनली कंपल्सरी चेसिंग. म्हणजे तुम्हाला उठा पळा आणि सुटा कशा पण करा, पण 3 धावा पूर्ण करा. 1 मध्ये 3 ही मॅच मात्र अगदी रंगलेली पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. ना संघर्ष ना तकलीफ, तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब लग जाए आग सीने में. 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. हा बॉल पाहतोय आपण, कोणाचा विजयश्री, फटका खेचलाय आणि हा बाउंड्रीच्या बाहेर. टीम पाहिली आपण प्रणय स्पोर्ट्स वाड्याचा बाडा जिंकले इकडे.